नमस्कार. तर आज आपण वजन कमी करण्यासाठी घरात आपण दररोज जो वापरतो त्या मसाल्यापासून पावडर बनवणार आहोत. कुठलीही एक्सरसाइज न करता, कुठलेही केमिकल यूज केलेले औषध न वापरता घरगुती मसाल्यापासून वजन कसे कमी करायचे, हे रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये वजन कसे मेंटेन करायचे हे खूपच अवघड झालेले आहे. तर तुम्ही हे पावडर दररोजचं 2 वेळेस 1-1 चमचा गरम पाण्यामध्ये पिऊन वजन मेंटेन करू शकता. तर सर्वात पहिले मी जिरे घेतलेले आहे. जिरे हे आपण दररोज भाजीमध्ये वापरतो. जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते, जे तुमच्या शरीरावरील डायटॉक्स कमी करण्यास मदत करते. तसेच त्वचा निरोगी ठेवण्यासही मदत करते. जिऱ्यामुळे पचनक्रिया सुधारते व आपल्या शरीरावरची चरबी जी असते ती कमी करण्यास मदत करते. जिऱ्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. म्हणून जिरे हे खूपच उपयुक्त आहेत आपल्या आहारामध्ये. त्यामुळे मी या पावडरमध्ये जिरे वापरणार आहे. हे पावडर बनवण्यासाठी मी 2 ते 2.5 चमचे जिरे घेतलेले आहेत. त्यानंतर मी घेत आहे ओवा. ओव्यामुळे पचनशक्ती सुधारते. आम्लपित्त, पोटदुखी, सांधेदुखी, पोटातील जंत कमी करणे यासाठी ओवा हा खूपच उपयुक्त आहे. लहान मुलांनाही ओवा खाणे खूपच उपयुक्त आहे. शरीरातील कुठलीही वेदना कमी करणे हे ओवा चांगल्या प्रकारे काम करू शकतो. ओवा उष्ण असल्यामुळे सतत सर्दी होणे, खोकला यांनाही ओवा मदत करतो आणि महत्त्वाचे म्हणजे रक्तदाबाचे प्रमाण नियंत्रित करते. त्यानंतर मी घेत आहे जवस. जवस खाल्ल्याने पोटदुखीवर रामबाण उपाय म्हणून जवस हे महत्त्वाचे काम करते आणि पोट नियमित साफ ठेवते. त्यामुळे आपल्याला पचनशक्तीमध्ये वाढ होते आणि आजच्या काळामध्ये सुंदर तर सर्वांनाच दिसायचे आहे. तर जवस खाल्ल्याने आपली त्वचा निखाळते. त्यामुळे जवस हे खूपच उपयुक्त ठरणार आहे या पावडरमध्ये. 2 ते 2.5 चमचे मी जवस घेतलेले आहे. त्यानंतर मी घेत आहे बडीशेप. बडीशेप ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बडीशेप अन्न पचवण्यास तसेच अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. बडीशेपमध्ये कॅल्शियम आणि फायबर असते. यामध्ये मेटाबॉलिझम वाढवणारे घटक असतात, त्यामुळे चरबी कमी होते. तसेच व्हिटॅमिन ए आणि सी असते, त्यामुळे डोळ्यांची जळजळ किंवा लालसरपणा कमी करण्यास मदत करते. महिलांना मासिक पाळीमध्ये वेदना होत असतील तर बडीशेपचे सेवन करणे हे खूप महत्त्वाचे ठरते. बडीशेपमध्ये पोटॅशियम भरपूर असल्यामुळे हे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. बडीशेपचे सेवन केल्याने गॅस, वायू यासारख्या समस्या कमी होतात. त्यानंतर मी घेत आहे दालचिनी. दालचिनी ही वजन कमी करण्यास खूपच उपयुक्त ठरते. दालचिनी ही फॅट कटर म्हणून वापरण्यात येते आणि दालचिनीचे सेवन केल्याने रेग्युलर पिरियड होण्यास मदत होते. तसेच लवंग ही पचनशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे लवंग ही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे या पावडरमध्ये. तर हे सर्व जिन्नस मी घेतलेले आहेत. त्यानंतर मी एका कढईमध्ये हे सर्व एकत्र करून बारीक आचेवरती परतून घेणार आहे. हे सर्व जिन्नस बारीक आचेवरतीच परतून घ्यायचे आहेत. गॅस फास्ट करायचा नाही. हे मसाले भाजून घेण्याचे कारण म्हणजे यामध्ये जर ओलसरपणा असेल तो पूर्णपणे निघून जातो आणि पावडरलाही थोडा सुगंध जास्त येतो आणि चवीलाही थोडासा फरक पडतो. याचा अलगद कलर चेंज झाला की याला 5 ते 10 मिनिटांसाठी थंड होऊ द्या. त्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये याला घेऊन आपण याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. याला आपण छान गरम करून घेतल्यामुळे याची पूर्णपणे पावडर बारीक होते. याला गाळायची ही गरज पडत नाही. पण समजा थोडंसं मोठं राहिल्यासारखं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गाळूनही घेऊ शकता. पण शक्यतो तर गाळायची गरज नाही पडत. हे पाहू शकता एकदम छान अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे आणि याला आपण एका छान कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे. पाहू शकता या डब्यामध्ये माझी अगोदरची पावडर होती ती आता संपलेली आहे. थोडीशी शिल्लक आहे, त्यामध्येच मी ही पावडर ॲड करणार आहे. ही पावडर जवळपास मला 15 दिवस जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही पावडर अशी बनवू शकता आणि खरंच याचा पचनशक्तीवर खूपच जास्त परिणाम दिसून येतो. पचन होत नसेल किंवा पित्त होत असेल तर ही पावडर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी झोपतानाही घेऊ शकता. शक्यतोवर तर 1 चमचा पावडर घेऊन गरम पाण्यामध्ये मिक्स करून ही तुम्ही सकाळी घेऊ शकता.
किंवा जमत असेल तर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर 1 ते 1.5 तासानेही तुम्ही हे पावडर घेऊ शकता. तर ही पावडर घेण्याची पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर तुम्ही 1 ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये 1 चमचा ही पावडर ॲड करून मिक्स करून ही घेऊ शकता. किंवा एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये 1 चमचा पावडर घालून छान उकळून घ्यायची आहे आणि गाळणीने गाळून ही पावडर प्यायची आहे. पाहू शकता 1 ग्लास पाण्यासाठी मी 1 चमचा पावडर घेतलेली आहे आणि याला छान उकळू द्यायचे आहे आणि त्यानंतर ग्लासमध्ये गाळून हे पाणी प्यायचे आहे. हे पाणी पित असताना गोड खायचे टाळायचे आहे. तसेच तेलकट पदार्थ आणि बाहेरचे खाणे हे पण टाळायचे आहे. याने पचनशक्ती सुधारते, त्यामुळे खरंच वजन कमी होण्यासाठी हे खूपच उपयुक्त आणि फायदेशीर औषध ठरते. बाहेरील केमिकलयुक्त औषध पिण्यापेक्षा हे औषध नक्की ट्राय करा. घरगुती मसाल्यापासून बनवले असल्यामुळे याचे काहीही साईड इफेक्ट नाहीत. फक्त गर्भवती महिलांनी हे औषध प्यायचे टाळायचे आहे. बाकी सर्वजण हे औषध पिऊ शकतात. किंवा तुम्ही बाहेरील कुठले औषध घेत असाल, डॉक्टरच्या सल्ल्याने हे औषध